नमस्कार. आज आपण 33व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. भगवंतांचा समतेविषयीचा उपदेश ऐकून मनातील चंचलतेमुळे त्यामध्ये आपली अचल स्थिती होणे फार कठीण आहे असे वाटून अर्जुन विचारतो. श्लोक 33. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम. श्लोकाचा अर्थ. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितलात तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही. कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग किंवा ज्ञानयोग इत्यादी साधनांच्या पराकाष्ठारूपी समतेलाच योग असे म्हटले आहे. 28व्या श्लोकापर्यंतचा संबंध पाहता ध्यानयोग मानणे बरोबर आहे, परंतु 31व्या व 32व्या श्लोकातील वर्णन भगवंतास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषांच्या व्यवहार दशेचे आहे. अर्जुनाचा प्रश्न समत्वाला उद्देशून आहे, म्हणून येथे योगचा अर्थ समत्व योग असा मानला आहे. या ठिकाणी अर्जुनाने जी आपली मान्यता दाखविली आहे ती पूर्व श्लोकाला धरून नाही, तर ध्यानाच्या साधनेच्या अनुषंगाने आहे. कारण 32वा श्लोक ध्यानयोगाने सिद्ध झालेल्या पुरुषाचा आहे आणि सिद्ध पुरुषाची समता स्वाभाविक असते. म्हणून येथे य पदाने या प्रकरणाच्या पूर्वी सांगितलेल्या योगाचा संकेत आहे आणि अयम पदाने 10व्या पासून 28व्या श्लोकापर्यंत वर्णन केलेल्या ध्यानयोगाच्या साधनेचा संकेत आहे. अर्जुनाचा हा आशय दिसतो की कर्मयोगाने तर समतेची प्राप्ती सुगम आहे, परंतु येथे ज्या ध्यानयोगाने समतेची प्राप्ती दाखविली आहे, मनाच्या चंचलतेमुळे या ध्यानात स्थिर स्थिती राहणे मला अवघड दिसत आहे. तात्पर्य, जोपर्यंत मनाच्या चंचलतेचा नाश होणार नाही तोपर्यंत ध्यानयोग सिद्ध होणार नाही आणि ध्यानयोग सिद्ध झाल्याशिवाय समतेची प्राप्ती होणार नाही. चित्तातील विक्षेपाला चंचलता असे म्हणतात. विक्षेपाचे मूळ कारण आसक्ती, द्वेष हे आहेत. जेथे आसक्ती, द्वेष आहे तेथे समता राहू शकत नाही, कारण आसक्ती, द्वेष यांच्याशी समतेचा अत्यंत विरोध आहे. म्हणून समतेच्या स्थितीला मनाची चंचलता बाधक आहे असे मानले आहे. अशा प्रकारे आज आपण 33व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 34व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.